नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता जोरात सुरू झालेली आहे। आजपासून आज दिनांक 25 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला शुभारंभ होत असल्याच्या पार्श्वभूमीवरती आता वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत। दिनांक 1 जून या दिवसापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येत आहेत। सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार का, याबाबतच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत। दुसरीकडे या ठिकाणी उमेदवारी दोन्ही आघाड्यांकडून उमेदवारी सातारा जिल्ह्याला मिळणार की सांगली जिल्ह्याला मिळणार, याकडे तमाम सातारा सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे। गतवेळी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा सरळ सामना झाला होता, सातारा विरुद्ध सांगली असाही सरळ सामना झाला होता। काँग्रेसचे मोहनराव कदम विरुद्ध राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांच्यामध्ये हा सामना रंगला होता। यावेळेचा सामना हा कोणामध्ये रंगणार, याकडे सातारा आणि सांगली जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले आहे। हे सर्व होत असताना सातारा जिल्ह्यामधील जे 4 तगडे मंत्री आहेत त्यामध्ये ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, त्याचबरोबर सार्वजनिक मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, या चौघांच्या भूमिकांकडे लक्ष लागून राहिलेले आहे। भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक मतदान या मतदारसंघात असल्यामुळे भारतीय जनता पक्षाला वाटते की आपला आमदार या ठिकाणून व्हावा। मात्र या सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीला घडलेल्या घडामोडी यामध्ये आता काय होणार, या घडामोडी निर्णायक ठरणार की महायुतीमधील तिन्ही पक्ष एकत्र लढणार, यावरती साताऱ्याचा आमदार हा कोणत्या पक्षाचा होणार याबाबत आता लक्ष लागून राहिलेले आहे। सातारा जिल्ह्यातील सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यामधून या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महायुतीतील तिन्ही पक्ष तुल्यबळ आहेत। मात्र या ठिकाणी तिन्ही पक्ष राज्य पातळीच्या आदेशानुसार एकत्र लढणार का, यावरती अतिशय समीकरण अवलंबून राहणार आहेत। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आमची शिवसेनेची मतं ही निर्णायक ठरतील असं सूचक वक्तव्य 4 दिवसापूर्वी सातारा या ठिकाणी केलं होतं। तर राष्ट्रवादी काँग्रेसची जी काही 120 मतं आहेत ही मतं ही अतिशय निर्णायक आहेत। यामुळे जर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सरळ सामना झाला तर मात्र महायुतीचं पारडं जड आहे। मात्र आपण 6 वर्षापूर्वी पाहिलेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचं पारडे जड असताना काँग्रेसचे मोहनराव कदम विजय झाले होते। त्यामुळे आता सुरुवातीला उमेदवार कोण रिंगणात उतरणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। महाविकास आघाडीकडून माजी मंत्री बाळासाहेब पाटलांबरोबर आता शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांचंही नाव आता चर्चेत येत असतानाच भारतीय जनता पक्षाकडून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुनील काटकर आणि धैर्यशील कदम या दोघांची नावे सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाकडून पक्षाकडे पाठवणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे आता अंतिम उमेदवार कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे। तुम्हाला काय वाटतं, सातारा सांगली विधान परिषदेच्या या मतदारसंघामधून कोणाला उमेदवारी मिळेल, जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।